आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार। गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करता येईल का यासाठी प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र। डोंबिवली ते ठाणे पट्ट्यात धोकादायक प्रवास सुरूच। मुंब्रा दुर्घटनेनंतरही लटकून प्रवास आणि धोकादायक क्रॉसिंग ओलांडणं कायम। रेल्वे प्रशासनाच्या सूचनांकडे प्रवाशांचं दुर्लक्ष। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यात धडक मोर्चा। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक। अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबई सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण। कल्याणमध्ये 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद। काँक्रीटच्या रस्त्याखालची जलवाहिनी फुटल्याने दुरुस्ती सुरू। पिकनिकसाठी राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये आलेले 11 तरुण बनास नदीत वाहून गेले। सर्वजण अंघोळीसाठी नदीत उतरले होते। 11 जणांपैकी 8 जणांचा बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाल्याची माहिती। टोरेस घोटाळ्यातल्या जप्त मालमत्तेची विक्री होणार। 142 कोटींच्या टोरेस घोटाळ्यातील मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखा विक्री करणार। आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे केलेल्या अर्जावर कोर्टाची परवानगी। मोसमी पाऊस 13 जूननंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार। आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय। तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% शुल्कवाढ। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मद्यावरील शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार। उद्योजक संतोष लड्डांच्या घरातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी सापडली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून बंद कारमधून चांदी जप्त। आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने दिलेल्या जबाबानंतर कारवाई। 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ, गुणवत्ता यादी वेळीही कायम। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांशी संबंधित 100 कोटींची मालमत्ता जप्त। मुडा घोटाळ्याप्रकरणी ईडीची सर्वात मोठी कारवाई। तब्बल 92 मालमत्तांवर टाच।